माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, उषाताई तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये 29 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगरपालिका कार्यालयाच्या पायरीवरती श्रीफळ अर्पण करून नगराध्यक्ष पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारलाय। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की निवडणूक प्रचार काळामध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर्वतोपरी प्रयत्न करतील। मुलींच्या जन्माचे दाखले मोफत दिले जातील। 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या वतीनं 11,000 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल। अनधिकृत फलकांमुळे शहरामध्ये होणारं विद्रुपीकरण थांबवण्यात येतील। 1 तारखेनंतर नगरपालिका परवानगीशिवाय कोणतेही फलक लावता येणार नाहीये। त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करणार आहोत। आठवडे बाजारामध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून कोणतीही पट्टी घेतली जाणार नाही। नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं तसेच कचरा संकलन गाडी नियमितपणे येईल याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन देऊन शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षामधील नगरसेवकही सहकार्य करतील असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला। पदभार स्वीकारताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणालेत की राजकारण बाजूला ठेवत राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे कार्यकारी नगरसेवक एकदिलानं काम करणार आहोत। सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवणं हेच आमचं उद्दिष्ट राहणार आहे। प्रशासकाच्या काळामध्ये प्रलंबित राहिलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील। तर यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक उषाताई तनपुरे, हर्ष तनपुरे, सागर तनपुरे, गजानन सातबाई, प्रतीक तनपुरे भुजाडी तसेच प्रशांत डवले, सोन्याबापू जगधने, अविनाश म्हस्के, केतन पोपळघट, बबन गुलदगड, स्मिता भारत भुजाडी, वृषाली नंदू तनपुरे, प्रियंका रवींद्र आहेर, संगीता शहाजी जाधव, लता बाळासाहेब जगधने, आसमा आरिफ शेख आदींचे मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी सत्कार करून स्वागत केले। या प्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे, विजय डवले, आसाराम शेजूळ, भारत भुजाडी, निलेश जगदने, नंदू तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, ज्ञानेश्वर जगदने, प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळगड, इस्माईल सय्यद, मच्छिंद्र गुलदगड, जीवन गुलदगड, बाळासाहेब गिरमे, दादू साळवे, आरिफ शेख, तात्या काशीद, किरण साळवे, संजय साळवे, वसंत पवार आदींसह विद्यामंदिर शाळेमधील अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते।